महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनो, पालकांनो, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण स्पर्धा परीक्षा गणित याविषयी काही प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन या ॲप बद्दल मी तुम्हाला काही सांगू इच्छितो। गुरुकिल्ली फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप फक्त 999 रुपयांमध्ये वर्षभर शिकण्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा, त्यानंतर NMMS राष्ट्रीय स्कॉलरशिप परीक्षा, MTSC, NTSC या शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच पोलीस भरती, बँकिंग भरती, तलाठी भरती, क्लास 3 भरती या अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आमच्या ॲपमध्ये आम्ही त्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ वर्षभरासाठी आपल्यासाठी जतन करून ठेवणार आहोत। म्हणजे जेणेकरून आपल्याला विशिष्ट परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याबद्दलचे सर्व घटक आपल्याला आमच्या व्हिडिओद्वारे अभ्यासता यावेत। त्यामध्ये आपण आपल्या शंका कुशंका किंवा काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंट्सद्वारे, मेसेजद्वारे किंवा प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क साधूनही आम्हाला विचारू शकता। फक्त 999 रुपयामध्ये हे ॲप आपल्याला मिळू शकतं। आपल्या मुलांचं भवितव्य, जे शालेय स्पर्धाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी आपल्या मुलांचं भवितव्य ठरवणारं काही परीक्षा आहेत त्याचा अभ्यासक्रम आम्ही आपल्याला देत आहोत। तर एकदा 999 रुपयाचं हे जे आमचं ॲप आहे गुरुकिल्ली फाउंडेशन ते आपण नक्की घ्या आणि यशस्वी व्हा। चला आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। सोबतच्या आकृतीमध्ये रेषा L आणि M ह्या काय आहेत तर या छेदिका आहेत, रेषा L आणि रेषा M। तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून आंतर व्युत्क्रम कोणांच्या मापाचे गुणोत्तर किती? या ठिकाणी समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणावर आधारित हा प्रश्न आहे। आता आंतर व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोणाचे दोन प्रकार आहेत, एक बाह्य व्युत्क्रम कोण आणि दुसरा आहे आंतर व्युत्क्रम कोण। मग आता आंतर व्युत्क्रम कोण म्हणजे कोणते तर बघा ह्या बाजूला हा एक कोण इथे आणि हा एक कोण बघा, झेडच्या आकाराचे असे या प्रकारचे हे व्युत्क्रम कोण असतात। मग हे आंतर व्युत्क्रम कोण, हा एक कोण आणि हा एक कोण यांच्या मापाचं गुणोत्तर काढायचे आपल्याला। मग बघा विचार करा, इयत्ता 8वी मध्ये आपल्याला रेषीय जोडीतील कोण होते बघा आहेत, म्हणजे रेषीय जोडीतील कोण कसे होतील तर हा एक कोण आणि हा एक कोण। मग हा कोण जर 70 असेल तर हा कोण किती असेल तर हा असेल सरळ सरळ 110 अंश, कारण रेषीय जोडीतील कोणांचे माप 180 अंशाचं असतं। मग या ठिकाणी 100 आहे, मग इथे किती असेल 80 अंश। मग बघा या ठिकाणी पर्याय दिलाय कसा बघा, इथे 80 आणि 110 जर गुणोत्तर काढलं तर काय येईल, 8 आणि 11 कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही म्हणजे गुणोत्तर येईल 8 8 11, पर्याय क्रमांक 1। समजलं मित्रांनो हा प्रश्न? अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे। पुढे बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपण या अगोदर सुद्धा बघितलेला आहे। बघा इथे आपल्याला सांगितलं की त्रिकोण ABC चा G हा काय आहे गुरुत्व मध्य आहे, तर AG बरोबर 7 वर्गमुळात 3 असेल तर PG's AP यांचं गुणोत्तर काढायचे। बघा PG's AP, आता मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे हे असं जर असेल तर हा मध्यगा या प्रकरणावर आधारित हा प्रश्न आहे। या ठिकाणी हे गुणोत्तर जे असतं ना हे याचे 3 भाग असतात एकूण, वरचा भाग जो असतो 2 आणि खालचा भाग 1 अशा प्रकारचं गुणोत्तर ठरलेलं असतं। मग बघा याला सोडवायचं कसं तर या ठिकाणी आपल्याला PG's AP हे गुणोत्तर काढायचे। PG बघा PG किती आहे तर हे आहे 1 आणि AP किती आहे तर ते आहे 3, म्हणजे सरळ सरळ याचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला किती निघेल बघा 1:3, म्हणजे अगोदर PG म्हटलंय आपण, PG म्हणजे त्याचा 1 भाग आणि AP म्हणजे इथून इथपर्यंत 3 भाग म्हणजे 1:3 किंवा 1/3। पर्याय क्रमांक कुठे आहे बघा, हा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल। पुढील प्रश्न आहे
चौकोन ABCD, चौकोन ABCD मध्ये AC बरोबर 3 वर्गमुळात 2 आणि BD वर्ग बरोबर 18 असेल तर चौकोन ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? बघा आपण तसा चौकोन काढूया. तसा चौकोनामध्ये हे याला ABCD नावं दिली, ABC आणि D. मग याचे दोन कर्ण काढून घ्या. एक आहे AC आणि दुसरा आहे BD. मग आता BD चा वर्ग बरोबर 18 आहे आणि दुसरा काय आहे AC 3 वर्गमुळात 2. आपण दोघांच्या किमती काढूयात. पहिल्या 3 याचाही वर्ग करूयात. AC वर्ग बरोबर 3 चा वर्ग किती येईल? 3 चा वर्ग होईल आणि वर्गमुळात 2 चा पण वर्ग होईल. म्हणजे AC चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9 गुणिले 2 चा वर्गमुळात 2 चा वर्ग काय असतो? 2च असतो. म्हणजे वर्गमुळातली कोणतीही संख्या असेल तिचा जर आपण वर्ग करायला गेलो तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 काय येतील? वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजेच त्याचं वर्गमूळ 2 असेल. म्हणून 9 दुने 18 आणि बीडीचा वर्ग किती आहे? बीडीचा वर्ग तो पण आहे 18. म्हणजे दोन्ही कर्णांचं माप सारखं आहे. मग असं कोणत्या चौकोनामध्ये असतं? तर तो आहे बघा काटकोन चौकोन. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. काटकोन चौकोनाला दुसरं नाव काय आहे? तर काटकोन चौकोन म्हणजेच मित्रांनो आयत. आयतालाच दुसरं नाव आहे काटकोन चौकोन. सोबतच्या आकृतीत त्रिकोण DCH व त्रिकोण DCF हे दोन त्रिकोण आहेत. कोकोबा कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती बाब आवश्यक आहे? कोणती कसोटी दिली मित्रांनो आपल्याला? कोकोबा. मग क्रम लक्षात घ्यायचा. बघा या ठिकाणी सामायिक बाजू आहे. इथे काय आहे? सामायिक बाजू आहे. ही म्हणजे ही दोन्ही त्रिकोणांची एकच बाजू आहे. एकरूप आहे. DC एकरूप DC त्रिकोणाच्या एकरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत ना, बाबा कसोटी, बाबा कसोटी, तसंच कोकोबा कसोटी विचारली आपल्या या ठिकाणी कशी होईल? तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय काय, आणखी कोणती बाब महत्वाची? तर बघा इथे कोकोबा म्हटलंय ना, मग आपण हा कोण पकडूयात DHC हा एक कोण आणि त्याच्याशी एकरूप DFC हा एक कोण होईल. DFC म्हणजे हा कोण. म्हणजे बघा हा कोण, हा एक कोण, हाही कोण एकरूप असेल. कोकोबा अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 नुसार हे त्रिकोण एकरूप होण्यासाठी DCH एकरूप DFC हे दाखवणं गरजेचं आहे. एका दलालामार्फत टक्केवारीवर आधारित प्रश्न आहे. एका दलालामार्फत सतीशने 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला. दलालाने दोघांकडून मिळून 98,000 रुपये दलाली घेतली. मग एकाकडून किती घेतली काढावं लागेल की नाही आपल्याला. मग जर आपण विचार केला तर 98,000 दोघांकडून घेतलेली आहे, त्याला जर आपण 2 न भागलं तर उत्तर काय येईल? 49,000. म्हणजे 49,000 एवढी दलाली एका व्यक्तीकडून घेतली. मग या ठिकाणी हा जो प्लॉट आहे याची किंमत किती आहे? 24,50,000 रुपये. मग 24,50,000 किती टक्के म्हणजे 49,000 येतील? तर बघा 24,50,000 चे म्हणजे गुणाकार किती टक्के? तर x टक्के. म्हणजे x भागिले 100 बरोबर 49,000. या ठिकाणी समीकरण तयार झाले बघा. 2 0 इथेच कट होतील. म्हणजे 2450 हे 2450 गुणिले x बरोबर 49,000. मग x ची किंमत कशी निघेल? तर x बरोबर 49,000 आपल्या जागेवर भागिले 2450. 1 0 कटलं. त्यामध्ये बघा 245 दुने 490
245 दुने 490, म्हणजे याचं उत्तर येईल बघा 2%, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? तर खालीलपैकी या पर्यायामधली अपरिमेय संख्या कोणती आहे? वर्गमुळात 5. पुढे चला. कंसामध्ये 100.1 कंसाचा वर्ग बरोबर किती? 100.1 कंसाचा वर्ग बरोबर किती? जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा इथे चलनावर आधारित प्रश्न आहे. f हे चलनाचं चिन्ह आहे आणि ते 1/d वर्ग दिले. म्हणजे बघा सर्वप्रथम हा प्रश्न आपल्याला कोणत्या चलनावर आहे विचारलेला? तर व्यस्त चलनावर विचारलेला आहे. जेव्हा d बरोबर 4 तेव्हा f बरोबर 16. जर d बरोबर 1.6 असताना f बरोबर किती? तर आता सोडवायचं बघा. जेव्हा आपण x हे y शी व्यस्त चलनात आहे तेव्हा ते कसं लिहितो? असं लिहितो. म्हणजेच इथे या दोघांचा गुणाकार होतो आणि आपला k म्हणजे स्थिरांक येतो. म्हणजेच x गुणिले y बरोबर काय असतो? k. तसंच या ठिकाणी सुद्धा f गुणिले d वर्ग बरोबर k येईल. पहिली k ची किंमत काढून घ्यायची. मग आता इथे f किती आहे? f आहे 16 आणि d किती आहे? 4. म्हणजे 4 चा वर्ग पण 16. 16 गुणिले 16 256 येईल 256. मग 256 काय आला? तर 256 आला आपला k म्हणजे स्थिरांक. मग आपण दुसरी जी किंमत दिली आहे ती सूत्रामध्ये टाकून बघायची. बघा k जर 256 आहे, आता आपल्याला काय करायचंय? f ची किंमत काढायची. मग f जसा तसा ठेवायचा गुणिले d किती या ठिकाणी? तर d आहे बाबा 1.6, पण त्याचा वर्ग आहे. मग 1.6 गुणिले 1.6 त्याचा वर्ग केला बरोबर काय येईल? 256. k च्या जागेवर 256 ठेवले. मग f ची किंमत कशी काढणार? तर f बरोबर 256 जशात तसे गुणाकारातले 1.6 गुणिले 1.6 हे भागाकारात येतील. बघा खूप सोपं आहे हे. आता 256 लिहायचे, त्यानंतर इथं पॉईंट आहे की नाही? पॉईंट तर एक अंक आणि एक अंक, 2 अंक आहेत, म्हणून याच्यामध्ये आपण 100 ने गुणूयात अंशामध्ये. जर दशांश चिन्हानंतर एक अंक छेदामध्ये असेल वाढून, तर अंशामध्ये एक शून्य वाढवला किंवा 10 ने गुणलं तरी पण चालतं. या ठिकाणी 16 गुणिले 16. बघा इथे 16 गुणिले 16 म्हणजे किती होतील? 256. मग हे 16 गुणिले 16 256 हे आणि 256 हे कट होतील. खाली घरातील फक्त 100. म्हणजे याचं उत्तर काय असेल? 100. चलन, समचलन आणि व्यस्त चलन जे प्रकरण आपल्याला आहे 8वीला, त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर अशा प्रकारचा प्रश्न कधीच चुकणार नाही. पुढे एका वर्तुळाची त्रिज्या 9.1 सेमी असून त्या वर्तुळातील जीवेची लांबी 16.8 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर किती? बघा हे वर्तुळ आहे, इथे वर्तुळ केंद्र आहे, ही जीवा आहे. ही जीवा किती आहे? तर जीवेची लांबी 16.8 आहे. म्हणजे आपण जर वर्तुळ केंद्रावरून जीवेवर लंब टाकला तर तो काय करतो? वर्तुळ केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो. मित्रांनो दुभागतो म्हणजे काय करतो? तर दुभागतो म्हणजे 2 भागात समान भागात विभाजन करतो. मग 16.8 म्हणजे इकडे 8.4 होईल आणि हा भाग होईल 8.4 सेमीचा. त्यात त्रिज्या आपल्याला दिली आहे. त्रिज्या किती दिली आपल्याला? ती आहे बघा 9.1 सेमी. मग आपल्याला काय करायचंय? हे वर्तुळ केंद्रापासून ही जी जीवा आहे ह्या जीवेपर्यंतचं अंतर किती आपल्याला काढायचंय. मग बघा इथे 8.4 आहे, पाया दिलाय, कर्ण दिलाय, आपल्याला काय काढायची? उंची काढायची. म्हणजे आपण हा जो आहे ही त्रिज्या दिसते ना, हा कर्ण होऊ शकतो ना. म्हणजे आपण कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे काय आहे?
तर हे पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचा सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये किमती ठेवून आपण या उंचीचं किंवा या रेषाखंडाचं माप आपण लगेच काढू शकतो. बघा इथे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर समजा आपण याला नाव दिलं ABC, तर या ठिकाणी 9.1 म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग येईल. मग या ठिकाणी बघा AB चा वर्ग जर आपल्याला काढायचा आहे, AB ची किंमत काढायची, AB वर्ग बरोबर या 9.1 च्या वर्गामधून काय करणार आपण BC वर्ग म्हणजे 8.4 चा वर्ग वजा करणार. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर याचा वर्ग येईल बघा 82.81 आणि याचा वर्ग येईल 8.4 चा वर्ग तो आहे 70.56. जर याची वजाबाकी आपण केली तर उत्तर येईल 12.25. मग 12.25 कशाचा वर्ग आहे कसं ओळखायचं बघा. 1225 कशाचा वर्ग आहे 35 चा वर्ग आहे. 35 आपण असे लिहितो. या ठिकाणी 2.2 अंकानंतर दशांश चिन्ह, या ठिकाणी दशांश चिन्ह देऊयात. 3.5 चा वर्ग काय असेल 12.25. म्हणजेच हे जे अंतर आहे हे किती आहे 3.5 सेमी. उत्तरात पर्याय आहे का आहे. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एका वृत्तचिती आकाराच्या टाकीचा व्यास 1.75 मीटर व उंची 3.2 मीटर असेल तर त्या टाकीत किती लिटर पाणी बसेल असा प्रश्न विचारलाय आपल्याला. आता टाकी जी आहे ती वृत्तचिती आकाराची आहे. वृत्तचिती आकार म्हणजे ह्या अशा प्रकारची ही टाकी आहे. मग आता या टाकीत किती पाणी बसेल विचारले म्हणजे काय काढायचं बरं इथे तर इथे काढायचे घनफळ हे लक्षात ठेवा. मग या टाकीच्या घनफळाचं सूत्र काय आहे तर सूत्र आहे बघा सूत्र आहे पाय आर वर्ग एच. मग या ठिकाणी आपण किमती टाकून बघूयात. पायची किंमत काय असते तर ती असते 22/7. आर चा वर्ग आता या ठिकाणी टाकीचा व्यास जो आहे तो 1.75 मीटर आहे 1.75 मीटर आहे. पण इथे त्रिज्या दिलेली नाही ना. आर म्हणजे काय त्रिज्या आणि त्रिज्या कशी असते व्यासाच्या निम्मी असते निम्मी असते. मग 1.75 चे जर आपण 2 भाग केले 1.75 चे आपण जर 2 भाग केले तर ते किती होतील बघा 0.875 होईल. 1.75 भागिले 2 याचं उत्तर काय येईल 0.875. मग इथे 0.875 गुणिले 0.875 गुणिले पायाचा वर्ग एच एच किती आहे उंची 3.2 गुणिले 3.2. या ठिकाणी आपण एक करू शकतो 7 ने याला भाग देऊ शकतो बघा. 7 1 7 खाली उरला 1 7 2 14 खाली उरले 3 आणि 7 5 35 म्हणजे 0.125. आधी या ठिकाणी राहिले 22 गुणिले 0.125 गुणिले 0.875 गुणिले 3.2. कॅल्क्युलेशन जास्त आहे यावर आधारित जितक्यात कमीत कमी वेळेत प्रश्न सोडवता येईल अशी ट्रिक मी तुम्हाला आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये तोपर्यंत शोधून देणार आहे. या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येतं 7.7. मात्र 7.7 पर्याय नाहीये बघा. मग याला काय करणार आपण इथे आपल्याला किती पाणी बसेल हे विचारले ना. मग 7.7 ला आपण 1000 ने गुणणार म्हणजे किती लिटर पाणी बसेल आपल्याला विचारलं इथे. मग काय करायचं हे जर एकक दिले असतील मीटर मध्ये आणि आपल्याला क्षमता विचारली लिटर मध्ये तर आपण त्याला 1000 ने गुणायचं म्हणजे 7700 लिटर एवढं पाणी बसेल. हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. समभुज चौकोन बघा पुढचा प्रश्न आहे बघा. सगळा आठवीचा अभ्यासक्रम आहे बघा मुलांना. तुम्ही जर मन लावून जीव लावून कुठलेही वेळेचा अपयोग न करता रिकामे कामं न करता जर अभ्यास केला मन लावून तर नक्कीच हे प्रश्न काही आपल्याला अवघड वाटणार नाही. आणि आता जर केलं 8वीला तरच आपलं पुढचं भवितव्य जे आहे ना मित्रांनो अधिकाधिक उज्ज्वल आहे. याच वयावर पुढच्या भवितव्यातली बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बरं का. म्हणून लक्ष द्या. इथे
आपल्याला काय विचारले, समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी ही 30 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 240 सेमी आहे, तर त्या चौकोनाची परिमिती किती विचारलाय. कोणता चौकोन? समभुज चौकोन. समभुज चौकोन कसा असतो लक्ष द्या. समभुज चौकोन हा असा आहे, ठीक आहे. हा उदाहरणार्थ समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे हे कर्ण असतात असे दोन, ठीक आहे. हा समभुज चौकोन, याचे कर्ण आहेत. मग आता हे जे कर्ण असतात ते परस्परांशी इथे काटकोन तयार करतात, हे पण आपल्याला माहिती आहे बघा पुस्तकामध्ये. त्यानंतर आपल्याला काय विचारले, ते क्षेत्रफळ किती 240 आहे चौसेमी, आणि काय दिले, एका कर्णाची लांबी दिली. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. बघा म्हणजे इथे क्षेत्रफळ किती दिले 240, म्हणजे 240 बरोबर 1/2 गुणिले d1 गुणिले d2. d1 d2 म्हणजे काय, डायगोनल्स 1 डायगोनल्स 2. डायगोनल म्हणजे काय, डायगोनल म्हणजे कर्ण. मग या ठिकाणी 240 बरोबर 1/2 गुणिले d1 किती आहे, पहिला कर्ण 30, दुसरा माहित नाही आपण d2 लिहिला. आता या ठिकाणी 2 1 2 आणि 15 दुने 30. मग आपण काय करूया, 240 आपल्या जागेवर 15 गुणाकारात तिकडे आले, भागाकारात गेले, बरोबर राहिला d2. बघा इथे जर आपण भाग दिला तर काय येईल, 3 5 15, 3 8 24, वर आले 80 आणि खाली आले 5, 16 5 80, भाग दिल्यावर काय उत्तर येईल 16. म्हणजे d2 किती आला 16. मग समजा जर कुठलाही आपण बघू, आता हे ए आहे, बी आहे, सी आणि डी असा हा चौकोन आहे. तर इथे एसी मोठा कर्ण जर आपण घेतला, किती आहे 30 सेमी आहे. मग आपण हा घेतला 30, तर हा याचा अर्धा भाग आणि हा अर्धा, किती होईल 15. आणि जर आपण 16 इथून इथपर्यंत कर्णाची लांबी काढली दुसऱ्या, तर अर्धा जर केलं तर काय येईल 8 आणि 8, कारण ते परस्परांना दुभागत असतात. मग आता या ठिकाणी इथे काटकोन त्रिकोण आहे, मग हा काय होईल बाबा, हा होईल कर्ण. मग 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग म्हणजे 225, 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग आहे 64. 225 64 किती होतात बघा, 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, आणि हे 2 289. 289 वर्ग कशाचा आहे 17चा, म्हणजे कर्ण आला 17. कर्ण म्हणजेच एक बाजू आहे. इथे पण तेच आहे, इथे पण तेच आहे, म्हणजे 17 17 17 17, कारण समभुज चौकोन आहे तो. मग 17 17 प्रत्येक जर बाजू आली तर परिमिती कशी काढणार, तर परिमितीचं सूत्र काय, तर या सगळ्या बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू. मग 17 चोक 68, म्हणजे 68 सेंटीमीटर या समभुज चौकोनाची काय असेल परिमिती आहे. चला पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं. हा चला, इथे आपल्याला अवयवा संबंधित